ताप, फक्त हा शब्द ऐकला तरी मनात एक धाकधूक सुरू होते नाही का? पण ही भीती खरंच गरजेची आहे का? चला तर मग फॅमिली फिजिशियन डॉक्टर रवी खेतमार यांच्या माहितीच्या आधारे तापामागचं विज्ञान समजून घेऊया आणि त्याबद्दलची अनावश्यक भीती मनातून काढून टाकूया. थर्मोमीटरमधला तो पारा जसा वर वर जातो तशी आपली चिंताही वाढते. 99, 100, अरे बापरे 101, प्रत्येक वाढणारा आकडा काळजात धडकी भरवतो. पण ही भीती योग्य आहे की फक्त एक गैरसमज? चला या आकड्यांच्या पलीकडे जाऊन खरं काय आहे ते पाहूया. आता बघा, डॉक्टर खेतमार एक खूप महत्वाची गोष्ट सांगतायत, जी आपला तापाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. ते म्हणतात, तापाला शत्रू समजू नका, तो आपला मित्र आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं. ताप म्हणजे आपलं शरीरच आपल्याला आतून सिग्नल देत असतं की काळजी करू नका, मी लढायला तयार आहे. पण आपलं शरीर असं अचानक गरम का होतं? आत नक्की काय घडत असतं? शरीराची ही डिफेन्स सिस्टम, ही संरक्षण प्रणाली नक्की काम कशी करते, हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. साधारणपणे आपल्या शरीराचं एक नॉर्मल तापमान असतं, ते म्हणजे जवळपास 98.6 अंश फॅरेनहाइट. समजा ही आपल्या आरोग्याची बेसलाईन आहे. पण जेव्हा हेच तापमान 100 अंश फॅरेनहाइटच्या पुढे जातं, तेव्हा वैद्यकीय भाषेत त्याला ताप आला असं म्हटलं जातं. हाच तो आकडा आहे जो आपल्याला सांगतो की शरीरामध्ये काहीतरी ॲक्शन सुरू झाली आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ताप म्हणजे आपल्या शरीराने स्वतःचं तापमान वाढवून आत आलेल्या व्हायरस आणि बॅक्टेरियासाठी एक अवघड परिस्थिती निर्माण केलेली असते. कारण वाढलेल्या तापमानात या जंतूंना वाढणं कठीण होऊन जातं. याचा अर्थ काय? तर ताप आपल्या विरोधात नाही, उलट आपल्या बाजूने लढणारा एक सैनिक आहे. ठीक आहे, पण मग हा ताप येतो तरी कशामुळे? त्याची सगळ्यात कॉमन कारणं कोणती आहेत आणि तापासोबत आणखी काय काय त्रास होऊ शकतो? चला तेही जाणून घेऊया. 90% वेळा ताप येण्याचं मुख्य कारण असतं व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे आपली नेहमीची सर्दी, खोकला किंवा फ्लू. आपण बघतोच, हवामान बदललं की घरात कुणी ना कुणी आजारी पडतंच. याशिवाय डेंग्यू, मलेरियासारखे ऋतूप्रमाणे येणारे आजार किंवा मग घशाचं आणि युरिनचं इन्फेक्शन यांसारख्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळेही ताप येऊ शकतो. ताप आल्यावर नुसतं अंग गरम नसतं, तर अक्षरशः गळून गेल्यासारखं वाटतं. डोकेदुखी, कणकण आणि काहीही करण्याची इच्छा न होणं हे सगळं अगदी सामान्य आहे. याचं कारण म्हणजे आपलं शरीर त्याची सगळी ऊर्जा त्या जंतूंशी लढण्यात वापरत असतं. त्यामुळे काळजी करू नका, जसजसा संसर्ग कमी होईल तसतशी ताकद आपोआप परत येईल. ओके, मग आता ताप काय येतो हे तर आपल्याला कळलं, पण ताप आल्यावर नेमकं काय करायचं? घाबरून न जाता घरीच योग्य काळजी कशी घ्यायची याची एक सोपी पण प्रभावी पंचसूत्री बघूया. ही 5 सूत्र लक्षात ठेवा. 1. भरपूर द्रव पदार्थ, म्हणजे पाणी, सूप, ORS, कारण तापामध्ये शरीर डिहायड्रेट होतं. 2. पूर्ण आराम, शरीराला लढण्यासाठी ऊर्जेची गरज असते. 3. ताप खूप जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामॉलसारखं औषध घेऊ शकता. 4. ताप उतरवण्यासाठी कपाळावर कोमट पाण्याच्या पट्ट्या ठेवणं फायद्याचं ठरतं. आणि 5. पचायला अगदी हलका आहार, जसं की मूग डाळीची खिचडी किंवा फळं. या सोप्या गोष्टी शरीराला लवकर बरं होण्यासाठी खूप मदत करतात. घरगुती काळजी नक्कीच महत्त्वाची आहे, पण काही वेळा वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत गरजेचं असतं. आता आपण त्या धोक्याच्या सूचनांबद्दल बोलूया, ज्या दिसल्यास डॉक्टरांकडे जायला अजिबात उशीर करू नये. ही लक्षणं दिसल्यास अजिबात वेळ घालवू नका. जर ताप 3 दिवसांपेक्षा जास्त टिकला, तापमान 102 अंशाच्या वर गेलं, खूप जास्त अशक्तपणा आला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर समजून जा की हे घरगुती उपचारांच्या पलीकडचं आहे. अशा वेळी लगेच डॉक्टरांना भेटा. आणि हो, लहान मुलं आणि घरातील वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत तर अजिबातच धोका पत्करू नका. चला आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच सामान्य असलेल्या गैरसमजाबद्दल बोलूया. हा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. ही गोष्ट मनावर अगदी कोरून ठेवा. अँटीबायोटिक्स फक्त आणि फक्त बॅक्टेरियावर काम करतात, व्हायरसवर नाही. आणि आपण पाहिलं की बहुतेक ताप हे व्हायरल असतात. याचाच अर्थ 90% वेळा तापावर अँटीबायोटिक घेणं म्हणजे चुकीच्या शत्रूवर गोळी चालवण्यासारखं आहे, पूर्णपणे निरुपयोगी. साध्या सर्दी फ्लूवर अँटीबायोटिक घेण्याचा काहीही फायदा होत नाही, उलट शरीराचं नुकसान होऊ शकतं.
अँटीबायोटिक कधी आणि कोणती घ्यायची हे फक्त डॉक्टर ठरवू शकतात, तेही योग्य तपासणीनंतरच. त्यामुळे कृपया स्वतःचे डॉक्टर बनू नका. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर पुढच्या वेळी थर्मामीटरचा आकडा पाहून घाबरण्याऐवजी आपल्या शरीराच्या या मित्राला मदत करण्यासाठी आपण तयार असू. लक्षात ठेवा, ताप हा आजार नाही, तर आजारावरचा शरीराचा पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय आहे. त्याला योग्य साथ द्या आणि निरोगी रहा.